प्रवास वेदनेचा, गरज आशीर्वादाची. गेट वेल सून ममता. 120 तास प्राणपणाने मृत्यूशी झुंज देत जीवनाच्या दिशेने विरांगणेचे एक पाऊल. मानलेल्या भावाला मृत्यूच्या दाढेतून वाचवून स्वतः 80% भाजून गेलेली माझी मेहुणी प्राध्यापिका डॉक्टर ममता श्यामसुंदर जाकोटिया राठी ही अतिशय अभ्यासू, मनमिळावू, कर्तव्यदक्ष व विद्यार्थी प्रिय व्यक्तिमत्व. 80% भाजलेल्या शरीरानेही ती मृत्यूशी नव्हे तर जगण्याशी झुंज देत आहे. वेदनांचा प्रत्येक श्वास अंगावर कोसळत असतानाही तिच्या डोळ्यात मात्र हार मानलेली दिसत नाही. देह जळाला असेल पण तिचा हौसला अजून बुलंद आहे. रात्र रात्र वेदनांनी जागवते तरी पहाटेचा विश्वास ती सोडत नाही. जखमा सांगतात वेदनेची कथा, पण माणूस जिवंत राहतो इच्छेवर. या लढ्यात ती एकटी नाही. तिचे पती श्यामसुंदर, सासरची मंडळी, जाकोटिया परिवार, माहेरचा राठी परिवार, आम्ही सगळे नातेवाईक, तिचे सर्व विद्यार्थी, मित्र परिवार, तिच्याशी संलग्न असणाऱ्या शाळा, महाविद्यालये, अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्था, माहेश्वरी समाज, सगळे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मनाने ती तुटलेली नाही, कारण तिला जगायचं आहे, पुन्हा हसायचं आहे, पुन्हा जग अनुभवायचं आहे. अनोखी व कस्तुरी या 2 निरागस मुलींचे छत्र होऊन तिच्यातली आई नक्कीच या संकटातून परत येणार. श्वास शिल्लक असेपर्यंत आशा जिवंत असते आणि आशा असेल तर माणूस कधीच हारत नाही. ईश्वरा, तिच्या सहनशक्तीला बळ दे आणि तिच्या लढ्याला विजय दे. ती पुन्हा नव्या उमेदीने व नव्या जिद्दीने आमच्यात परतणारच. बस साथ हवी आहे तुमच्या असंख्य आशीर्वादाची. तुमच्या प्रत्येकाच्या शाब्दिक भावनेचे, आशीर्वादाचे बळरूपी फूल तिच्या आयुष्यासाठी अमृतवेल ठरेल. तुमचे शब्द तिला संजीवनी देतील. प्राध्यापक डॉक्टर गोपाल यतिराज बाहेती, लातूर.